प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला मंजिरी, मीरा, अंबिकाचा एक वेगळाच थरार पाहायला मिळणार आहे. कारण की आता मीरा आणि अंबिका शांत बसणार नाहीयेत. ज्या गोष्टी समजल्या आहेत त्या गोष्टींच्या पुढे कोणतं पाऊल टाकायचं याच्याच विचारात त्या दोघी जणी असतात. कारण की आता अथर्वला पण ते सत्य समजलंय. ते रूप अथर्वने सुद्धा पाहिलं. त्यानंतर मात्र अथर्व घाबरतो आणि त्याला असं वाटतं की मंजिरीचं रूप जर वेदाने पाहिलं, अनन्याने पाहिलं, घरातील लोकांनी पाहिलं तर ते सर्वजण घाबरून जातील आणि ती मंजिरी यांना जिवंत सोडणार नाही. त्यामुळे मात्र अथर्व घाबरलेला असतो. परंतु मीरा आणि अंबिका या दोघी जणी सुद्धा आता याच विचारात असतात की आता अथर्वला कसं समजावून सांगायचं. कारण की जर अथर्वने असा धीर सोडला, असेच ते घाबरले, तर मग पुढे काय करायचं हे आपल्याला समजणार नाहीये. कारण की जी गोष्ट अथर्वला माहितीये ती गोष्ट शोधून काढणं आवश्यक आहे. आणि तेव्हा मात्र मीरा म्हणते, अथर्व तुम्ही असे घाबरून जाऊ नका. मंजिरीचा अंत हा निश्चित आहे. तुमच्या आजींनी जी गोष्ट तुम्हाला सांगितली होती त्यामध्ये त्या चिटकिनीचा अंत झालेला होता. आणि तेव्हा आपल्याला हे शोधायला पाहिजे की त्या मंजिरीचा अंत कसा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला ती आठवतीये का पहा. आजींनी आणखीन काय सांगितलं होतं या गोष्टी आठवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण की ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि इकडे अंबिकाला आता समजलंय की नर्मदाला सुद्धा त्या गोष्टीबद्दल काहीतरी माहिती आहे. आणि तेव्हा अंबिका आणि मीरा आपण पाहतो की तिथे गेस्ट हाऊसच्या समोर नर्मदाला घेऊन येतात आणि नर्मदाला विचारतात की तुम्हाला काही या गोष्टीबद्दल माहिती आहे का, जी गोष्ट तुमच्या आजींनी तुम्हाला सांगितली होती. चिटकिनीच्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. नर्मदाला कळत नाही की जी गोष्ट मी मायाला बोलत होते ती गोष्ट मीराला कशी समजू शकते. तेव्हा मात्र मीरा म्हणते की ते तुम्ही विचार करू नकात, परंतु मला सांगा तुम्हाला काही आठवतंय का. तेव्हा मात्र नर्मदा म्हणते की नाही, मलाही फारसं काही आठवत नाही. परंतु तेव्हा मीरा विचारू लागते की या गोष्टी कुठे लिहून ठेवल्या आहेत का, काही आहे का तुमच्या आजींचं, कारण की आम्हाला ते शोधायचं आहे. आणि तेव्हा मात्र नर्मदा म्हणते की हो, हे त्या गेस्ट हाऊसमध्ये असू शकतं. कारण की आजींचं बरंच सामान हे गेस्ट हाऊसमध्ये होतं. असं मात्र जेव्हा नर्मदा सांगते तेव्हा मात्र आता अंबिका आणि मीरा एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा मीरा म्हणते की ठीक आहे, आम्ही तिथे जाऊन येतो. नर्मदा विचारते की आम्ही कोण. अगं तू आत्मासोबत चालतेस का, आत्मासोबत बोलतेस का, कारण की मला मायाने असं सांगितलंय, खरं काय आहे. तेव्हा मीरा म्हणते की नाही आत्या, असं काही नाहीये, मी जाते. नर्मदाला असं वाटत असतं की मीरा तिथे घाबरेल. तेव्हा नर्मदा म्हणते की मी तुझ्यासोबत येते. परंतु मीरा आणि अंबिका तिथे जाणार असतात. तेव्हा मीरा म्हणते की नाही, दिवी आई आहे माझ्यासोबत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नकात. आपण पाहतो की मीरा आणि अंबिका त्या गेस्ट हाऊसमध्ये गेलेल्या असतात. प्रत्येक वेळी तिथे पाऊल टाकल्यानंतर आपण पाहतो की त्या गेस्ट हाऊसमध्ये मीरा आणि अंबिकाला मंजिरीची गुहाच दिसलेली असते. बाकी तिथे काहीच नसतं. अंबिका सुद्धा मीराला हे समजावते, परंतु मीरा म्हणते की नाही ताई, आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या आपल्याला दिसल्या, परंतु अशा काही गोष्टी नक्कीच असू शकतील की जिथे आपण कधीच पाहिलं नाही. आणि आपण जर हा विचार करून पुढे चाललो ना तर नक्कीच आपल्याला काहीतरी सापडेल, कोणता तरी मार्ग सापडेल. कारण की मला असं वाटत आहे नर्मदा आत्याने जे काही सांगितलं, तू बघ ना, अथर्वला सुद्धा ती गोष्ट माहिती आहे, नर्मदा आत्याला सुद्धा माहिती आहे. मला असं वाटतंय की हाच देवी आईचा संकेत आहे. त्यामुळे आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि तेव्हा मात्र अंबिका आणि मीरा गेस्ट हाऊसच्या दिशेने जात असतात. आणि इकडे मात्र मंजिरी जास्त सतर्क झालेली असते. तिचे हातपाय हे थरथर कापत असतात. आणि तेव्हाच तिच्या लक्षात येतं की त्या दोघी जणी माझ्या गुहेकडे का जात आहेत, आता त्यांचा नवीन उद्देश काय आहे. इकडे मात्र माया आणि अजित हा विचार करत असतात की नक्कीच मीराने त्या मंजिरीला घरात घेतलंय, म्हणजे मीराचा वेगळाच पुढचा डाव असू शकतो. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये अजितला असं वाटतं की आता हीच खूप मोठी संधी आहे की जेणेकरून आपण कंपनीमध्ये फ्रॉड करू शकतो, भरपूर पैसा हा आपल्याकडे ठेवू शकतो. कारण की अथर्वचं या सगळ्यामध्ये लक्ष आहे. परंतु अथर्वचं कामाकडे सुद्धा लक्ष असतं. आणि त्याचा फोन सुरू असताना त्याला आवाज येऊ लागतात. आणि पुन्हा एकदा मंजिरीच्या त्या चेटकिनीच्या रूपाचा अथर्वला भास होत असतो. अथर्वला त्या आजींची गोष्ट आठवायची असते, परंतु मंजिरीचे हे सततचे होणारे भास मात्र अथर्वला त्या गोष्टींपर्यंत पोहोचू देत नाहीत. आणि याची जाणीव अथर्वला होत असते. इकडे आपण पाहतो की अनन्या सुद्धा वेदासोबत असते. आणि अनन्याला असं वाटतं की या घरात काय सुरू आहे काहीच कळत नाहीये. आणि बाबा गेल्यापासनं पूर्ण घर डिस्टर्ब आहे.
मीरा वहिनीच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवावा आणि दादा असं का वागतोय, या सगळ्याच गोष्टींचा गोंधळ हा अनन्याच्या डोक्यात सुद्धा सुरू असतो. आणि इकडे मात्र मंजिरी सुद्धा आता गेस्ट हाऊसच्या दिशेने जात असते. तेवढ्यातच समोर तिथे अनन्या येते आणि अनन्या विचारते की अगं आई कुठे जातीयेस. आणि तेव्हा मात्र मंजिरी ही अनन्यावर चिडते आणि ती म्हणते की नाही अनन्या, मी कुठे जात नाहीये, तू आतमध्ये जा, मी कुठेच जात नाही, मी इथेच आहे. आता लवकरात लवकर आपण पाहतो की मंजिरीला त्या गुहेच्या दिशेने जायचं असतं. आणि इकडे मात्र मीरा आणि अंबिका त्या गुहेमध्ये पोहोचलेल्या असतात. रूममध्ये पोहोचतात तेव्हा त्यांना तिथे काहीच दिसत नाही, फक्त मंजिरीची गुहाच दिसत असते. तेव्हा मात्र अंबिका मीराला म्हणते, मीरा ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. मंजिरीचं सत्य जाणून घ्यायचं, तिच्या अंताचा शोध घ्यायचा, तिचा अंत कसा होऊ शकतो या सगळ्या गोष्टी शोधणं म्हणजे खरंच सोपं नसणार आहे अगं. कारण की बघ ना, मंजिरीचं सत्य समोर येण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागला. नक्कीच यामध्ये खूप मोठं रहस्य असणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथे काहीतरी गोष्टी अशा निर्माण करायला पाहिजेत की जेणेकरून मंजिरीवर 24 तास नजर ही तिथे निर्माण होईल. आणि त्यानंतर मात्र मीराला असं वाटतं की हो ताई, मलाही हेच तुझं बरोबर वाटतं, कारण की इथे तर काहीच दिसत नाही आहे. परंतु मंजिरी आणि तिच्या सगळ्या ज्या हेतूबद्दल आपल्याला समजलंय ते इथेच कळालंय. ती कधी ना कधीतरी इथे येईलच, तेव्हा आपल्याला समजेल की नक्कीच तिच्या मनात काय सुरू आहे आणि यातून तिच्या अंताच्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजतील. बाबांना मंजिरीचं सत्य समजलं होतं, तर मग त्यांनी तिचा अंत का केला नसेल, हे तर खरं मोठं कोडं आहे. कारण की बाबांना तर बरंच काही येत होतं, बाबांना सुद्धा अशा मायावी गोष्टी जमतात, मग त्यांनी मंजिरीचा अंत का नाही केला. आणि त्यानंतर आपण पाहतो की मीराला तिच्या बाबांचे शब्द आठवत असतात की मीरा, तुझा जन्म हा साधारण झालेला नाहीये, तुझा जन्म खूप मोठ्या हेतूने झालेला आहे आणि तुला त्या हेतूपर्यंत पोहोचायचंय असं बाबा मला नेहमी म्हणत होते. आणि त्यानंतर मात्र ते मला देवी आईकडे जायला सांगत होते, परंतु तेव्हा मी देवी आईवर रुसलेले होते, त्यामुळे मी बाबांचं म्हणणं मनावर घेतलं नाही. परंतु जर तेव्हाच मला बाबांचं बोलणं समजलं असतं तर आज या मंजिरीचा अंत हा निश्चित होता. बाबांनी मला त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली असती, परंतु मी असं काहीच केलं नाही. आणि मीराला तिच्या बाबांची आठवण येऊ लागते. तेव्हा मात्र अंबिका म्हणते की हो, तू जे बोलतेस ते अगदी बरोबर मीरा, आपल्या प्रश्नांची उत्तरं ही बाबांकडे असणार आहेत, परंतु बाबा कुठे आहेत हेच कळत नाहीये. आणि तेव्हा मात्र मीरा म्हणते की ताई, तुला पंचतत्वाच्या ज्या शक्ती मिळालेल्या आहेत त्यातून तू शोधू शकतेस की आपले बाबा कुठे असतील, कारण इथे आपल्याला काहीच सापडत नाहीये. आणि मंजिरी या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवण्यासाठी तर तयार असेलच. त्यामुळे मला असं वाटतं की आपण या प्रश्नांची उत्तरं फक्त बाबांनाच विचारू शकतो. प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र आता अंबिकाला मीराचं बोलणं पटतं आणि त्यानंतर मात्र मीरा आणि अंबिका एक वेगळाच विचार करत असतात. आणि त्यानंतर अंबिका तिच्या शक्तीने एक विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण करते की जेणेकरून मंजिरीचं सत्य समजेल. आणि त्यानंतर आपण पाहतो की मीरा आणि अंबिकाचे बाबा म्हणजे शिवनाथ हा कुठे आहे याचा भास मात्र अंबिकाला होऊ लागतो. प्रेक्षकांनो, ज्या गोष्टींमध्ये, ज्या गुंत्यामध्ये, ज्या काळोखामध्ये शिवनाथला मंजिरीने टाकलेलं असतं, त्या काळोखातून आता अंबिका आणि मीरा लवकरच शिवनाथला सुद्धा बाहेर काढणार आहेत. आणि तेव्हा मात्र अथर्वला जी गोष्ट आठवत नाहीये ती गोष्ट आता पूर्ण ही अथर्वला कळणार आहे. कारण की प्रेक्षकांनो, त्या खोलीमध्ये म्हणजे त्या गेस्ट हाऊसमध्ये फक्त गुहाच नाही तर तिथे बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न अंबिका आणि मीरा करत आहेत. आणि तेव्हाच त्यांची भेट ही बाबांशी म्हणजे शिवनाथशी होणार आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मंजिरीचं संकट हे वाढत जाणार आहे. इकडे मात्र मंजिरीला समजलंय की माझ्या गुहेपर्यंत या व्यक्ती पोहोचल्यात, आता मी या दोघींनाही सोडणार नाही. आपण पाहतो की मंजिरी तिथे समोर आलेली असते, परंतु तोपर्यंत अंबिकाने तिचा खेळ हा सुरू केलेला असतो. कारण की ज्या पद्धतीने मंजिरी अंबिका आणि मीरासोबत खेळते, आपण तेच डाव आता मंजिरीच्या विरोधात वापरू शकतो आणि तशाच प्रकारच्या शक्तीसुद्धा मी निर्माण करून मंजिरीला गोंधळात टाकू शकते. कारण की मंजिरीला असं वाटत असतं की त्या दोघीजणी तिथे आहेत, परंतु कधीच त्या दोघीजणी तिथून निघून गेलेल्या असतात आणि आता मंजिरी सुद्धा गोंधळून जाणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, मंजिरीच्या अडचणी वाढवण्यासाठी, मंजिरीच्या अंताचा शोध घेण्यासाठी जी पावलं आपण पाहतो मीरा आणि अंबिकाने टाकलेली आहेत ती बरोबर पावलं असतील
की यावरून त्यांच्यावरच संकट ओढवेल हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आणि इकडे अथर्वला ती गोष्ट पूर्ण आठवेल का हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.